एक ऐतिहासिक सणाची कोल्हापूर जितू साक्षीदार झालेला आहे आणि गेली 2 महिने तुम्ही यासाठी परिश्रम घेतलेले आहे. जितू कोल्हापूरकडे मोठी जबाबदारी वाढली असं वाटतं की असं आज कोल्हापूर चॅप्टरनं कोल्हापूरमध्ये नवकार महामंत्राचा जो विश्व शांतीसाठी हा जो दिवस कोल्हापूरमध्ये साजरा केला त्याच्यामध्ये आज या हॉलमध्ये जवळजवळ 4,500 ते 5,000 लोक होती, पण कोल्हापूरमध्ये कमीत कमी 50,000 ते 60,000 लोकांनी त्याच एकाच वेळी या नवकार महामंत्राचा जाप केला. जैनांचा पहिल्यापासूनच नमोकार महामंत्र प्रसिद्धच आहे. तो प्रसिद्ध होता आणि तो जगभरात व्हायला पाहिजे आणि जगभरात ह्या नमोकार महामंत्रात सांगितल्याप्रमाणे सुख शांती. आत्ताच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण ऐकलं. तिने जे मूल सांगितले नमोकार मंत्राचं त्याप्रमाणे जर सर्व लोकांनी आचरण केलं तर निश्चितच देशात शांती निर्माण होणार आणि सुख शांती निर्माण होण्यासाठी चांगला प्रयत्न होणार आहे. कोल्हापूरच्या औद्योगिक सामाजिक क्षेत्रात आणि आता नव्याने सुरू केलेल्या कोल्हापूर फट यामध्ये कार्यरत असलेले जैन सर आपल्याबरोबर आहेत. या ऐतिहासिक सणाचे तुम्ही साक्षीदार झालेला 113 देशामध्ये हा भारावून गेलेला सगळा हा क्षण आहे. या सगळे आपण कसे पाहता आणि या निमित्तानं पुन्हा एकदा जैन समाजाची जबाबदारी वाटण्याचं वाटतं. आज 9 एप्रिल रोजी जितूच्या सानिध्यामध्ये विश्वभर सैकडो देशामध्ये या नवकार मंत्राच्या रूपाने एक नवीन सुरुवात झाली. मोदी साहेबांच्या प्रेरणामुळे संपूर्ण विश्वभर योग दिवस पाळला जातो आणि इथून पुढे 9 तारखेला 9 एप्रिलला दरवर्षी या नवकार मंत्र महामंत्राचा दिवस पाळला जाईल. आणि त्याच आजच्या निमित्ताने मोदी साहेबांनी जे 9 संकल्प जैन समाजाकरता नवीन दिलेले आहे ते खरोखर येणाऱ्या काळात सर्व समाजाला आणि सर्व विश्वाला एक प्रेरणादायी ठरणार आहे. आणि याच्याबद्दल सर्व जैन समाजाचे धर्मगुरू, जैन समाज संपूर्ण आणि सगळ्यांना बरोबर घेऊन या 9 संकल्पचा पुनर्चा याचा प्रयत्न करणार आहे. विशाल शिराळकर आपल्याबरोबर आहेत. या ऐतिहासिक सणाचे आपण साक्षीदार झालेला आहे आणि भारत महासत्ता होण्यासाठी नवकार मंत्रच आता एक मार्ग सांगितलेला आहे, 9 संकल्प सांगितलेले आहेत. आपण यासाठी काय फॉलो केलं? मोदीजींनी जे 9 संकल्प सांगितलेले आहेत त्याबरोबर पाण्याची बचत ही व्हायला पाहिजे. ही जगाची गरज आहे आणि काळाची गरज आहे. त्याबरोबर स्वच्छता आहे, मेक इन इंडिया आहे, एक पेड माँ के नाम आहे, असे अनेक प्रयोग मोदीजींनी नवकार मंत्राच्या माध्यमातून या जगाला दिलेले आहेत, या विश्वाला दिलेले आहेत. जगामध्ये शांतता, समृद्धी आणि एकमेकाबद्दल बंधुभाव जर का निर्माण व्हायचा असेल तर नमोकार महामंत्राशिवाय पर्याय राहिलेला नाही. नमोकार महामंत्र हा जगाचा मंत्र आहे. परोपरो जीवनाम हा मंत्र जो आहे जैन समाजातला एकमेकावर सगळे अवलंबून असणारा हा समाज आहे. पण तरी मोदीजींनी ह्या जो मंत्र दिला आहे नवकार मंत्राच्या माध्यमातून हा जगासाठी एक संदेश ठरणार आहे. जीतो आयोजित विश्व नवकार महामंत्र दिवस के दिन आज मैं माया राठौड़ जीतो लेडीज विंग चेयरपर्सन आप सबका स्वागत करती हूँ. जैसे मोदी जी ने 9 संकल्प बताए वो तो हम अपनी रोज़ की ज़िंदगी में करते ही है, लेकिन जो सबसे बड़ा संकल्प है एक पेड़ एक माँ के नाम वो हम अवश्य पूरा करेंगे जून महीने में. सो इसके लिए हम यूथ और जेंट्स को भी साथ में लेके ये पूरा करने का हम आज संकल्प लेते हैं.